श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी माझे करता धरता स्वामी समर्थांच्या पादुका, त्यांनी घातलेले वस्त्र, त्यांची समाधी आणि त्यांचा मठ हा सगळा ब्लॉग मध्ये बघणार आहोत. पण त्यांच्याकडे गेल्यानंतर लक्झरी स्टे हा कुठे करायचा आहे, काय खायचंय, काय प्यायचंय, एक्झॅक्टली रस्ते कसे आहेत, ही पूर्ण अक्कलकोटची ट्रिप तुम्ही कशी प्लॅन करू शकता, दर्शनं कधी किती वाजता घेऊ शकता, या सगळ्या डिटेल्स जाणून घेण्यासाठी प्लीज हा ब्लॉग बघत राहा. नमस्कार मंडळी, खूप दिवसांपासून मला माझ्या बेस्ट फ्रेंड, माझे करता धरता आणि माझे कॉन्फिडंट, माझी स्ट्रेंथ, माझी शक्ती यांच्याकडे जायचं होतं, म्हणजे अर्थात स्वामी समर्थ महाराज. तर आता अक्कलकोटला निघालेली आहे आपली सवारी आणि त्याचबरोबर नेहमी आम्ही जाताना आमची एक प्रथा आहे की आम्ही थेऊर गणपतीला थांबतोच आणि दर्शन घेतो. सो त्याप्रकारे दर्शन पण खूप सुंदर झालं आणि आज आम्ही घरातनं निघाल्यापासून एक टिप्पूच पाऊस नाही आहे. सो खूप छान रस्ता, एकदम छान गार वारा होता, पूर्ण रस्त्यावर गर्दी अजिबात नव्हती आणि आता चांगले कॉफी कुठे मिळेल अशा शोधात होतो. तर पूर्ण पुणे ते सोलापूर हायवे म्हणजे आता आम्ही आलो आहोत पाटसच्या पुढे, तिथपर्यंत आम्हाला एक सुद्धा मॅकडॉनल्ड्स मिळालं ना, ते नाही मिळालं. पण एक खूप सुंदर जागा चतुर्थी म्हणून आम्हाला मिळाली आहे आणि यू वोंट बिलीव्ह की ॲक्च्युली कसा रिसॉर्ट लुक देणारी आहे. मोठी मोठी चाफ्याची झाडं, खूप सुंदर यांनी इथे गार्डन सेटअप केलेलं आहे. मुख्य आजच्या ब्लॉगचा मुद्दा हा आहे की आपण जेव्हा अक्कलकोटला जातो, बहुधा आम्ही तरी असं करायचो की आम्ही निघायचो आणि सेम डे रिटर्न करायचो. का? कारण काय राहायची सोय, खायची सोय वगैरे जास्ती क्लिअर आयडिया नव्हती की छान प्रकारे कुठे मिळेल. तर आता एवढ्यात जेवढी लोक जाऊन आली आहेत माझ्या फॅमिली आणि फ्रेंड्समधली, त्यांना कळालेली आहे एक जागा, 4 पेटल्स म्हणून एक खूप छान बुटीक हॉटेल आहे. ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्यांचं एक रेस्टॉरंट पण आहे एलिमेंट्स म्हणून, तुम्हाला तिथलं जेवण पण कसं आहे ह्याची क्वालिटी दाखवणार आहे. कारण का स्वामी भक्त एवढे आहेत की त्यांची वारंवार ते जात असतात अक्कलकोटला दर्शनासाठी आणि प्रत्येक वेळेस ॲडवायजेबल नाही होत की तुम्ही त्याच दिवशी रिटर्न या. कारण काय तसं नाही बघितलं तरी पुण्यावरनं आम्हाला 600-650 किलोमीटर हे पडतंच. त्याच्यामुळे आज खूप छान तुम्हाला दाखवणार आहे सगळे रूम्स, हॉटेल्स, रस्ते, कुठे खायचं, कुठे प्यायचं, काय करायचं, काय नाही. चला मजा करूया. बाय. सकाळी 7 वाजता निघालेलो आणि थेऊरच्या गणपतीला आमचा ब्रेक झाला आणि त्यानंतर नाश्त्यासाठी 10:30-11 वाजता ब्रेड बटर जॅम, टोस्ट, कॉफी, घी इडली, इडली वडा सांबार हे अमेझिंग फूड क्वालिटीचं ब्रेकफास्ट केला आम्ही चतुर्थी या रेस्टॉरंटला आणि मग निघालो. 2:30ला अराउंड आम्ही सोलापूर एंटर केलं. सोलापूर एंटर करताना जो टोल आहे त्याच्यानंतर थोडेसे खड्डे आणि पॉटहोल्स तुम्हाला मिळतील, बट अदरवाईज द रोड इज ब्रिलियंट टू ट्रॅव्हल फ्रॉम पुणे. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजे बुटीक हॉटेल 4 Petals. This is luxury and the best in Akkalkot that you will find. या हॉटेलचे रूम बुकिंग्स तुम्ही ऑनलाईन म्हणजे अगोडा booking.com वरती पण करू शकता, नाहीतर डायरेक्टली त्यांना फोन करून पण. आणि रेट्स ऑफकोर्स डिपेंड करणार आहेत सीझनवरती. आणि ही बघा लॉबी, दिस इज अल्ट्रा लक्झुरियस आणि नवीन असल्यामुळे हायजीन इज टॉप नॉच. चला दादा, प्लेझंट स्टे आणि दर्शन ऑसम होणारच आहे, पण थोडंसं आता ही प्रॉपर्टी एक्सप्लोर करूया. 4 Petals एक्झिक्युटिव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठा प्रश्न सुटतो अक्कलकोटला आल्यावरती राहण्याचा. आणि एक लक्झरी स्टे जर तुम्हाला आवडत असेल बजेटमध्ये तर तुम्ही इथे नक्की आलं पाहिजे. मी तुम्हाला रूम्स दाखवणारच आहे, पण आधी पेटपूजा करायची आहे. कारण का तुम्ही बघितलंय नाश्ता तर आपण सुंदर केलाच आहे, पण इथे लंच पण एलिमेंट्स म्हणून रेस्टॉरंट जे आहे तिथे खूप छान मिळतो. आणि बेस्ट पार्ट इज आता हे जे लोकेशन आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय मंदिराच्या म्हणजे आपल्या मठाच्या खूप जवळ आहे. सो फर्स्ट फ्लोअर वरती आलो आहोत आपण. सो इथे एम्बसी द पार्टी हॉल म्हणून एक आहे. वाव, 60 to 70 पॅक्सची बर्थडे पार्टीज, सेलिब्रेशन, कॉन्फरन्स, इव्हेंट सगळं काही आपण इथे होल्ड करू. जरी तुम्ही इथे स्टे करणार नसाल तरी सोलापूर अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या फॅमिलीसाठी अमेझिंग फाईन डाईन एक्सपिरियन्स असणार. द मॅन हिमसेल्फ मिस्टर समीर.
Namaste, welcome to Four Petals Executive. This property is managed by Libra Hospitality Management Services, state of the art multi-cuisine restaurant named Element. जिथे तुम्हाला मिळणार आहे मल्टी क्युझिन आणि सोलापूर स्पेशल महाराष्ट्रीयन स्टाईल जेवण पण. We started last year in the month of June. जेवूया आणि त्याच्यानंतर रूम्स बघूया. Definitely. आणि प्रवासानंतर मंडळी आपल्याला हायड्रेशन हे खूप महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळे एकदम चिल्ड असं आणून दिलेलं आहे मला फ्रेश लाईम वॉटर. आता इथे स्टार्टर मागवलंय, पण त्याच्याबरोबर बघा एरवी कसं केचप वगैरे येतं, पण तुम्हाला सोलापूरला आल्यानंतर मिळणार आहे शेंगदाणा चटणी, आचारी पनीर टिक्का. आणि सुरेनला खूप आवडली आहे ही शेंगदाणा चटणी. इथली चव छान आहे. हे बघा मस्त खरपूस असं तंदूर केलेला आहे हा. सो एरवी पण तुम्ही जर सोलापूरच्या आसपास राहताय किंवा सोलापूरमध्ये राहताय, सो तुमच्यासाठी ही जागा फाईन डाईनसाठी खरंच चांगली असेल, बिकॉज द क्वालिटी इज गोइंग टू बी गुड. ऑम्बियन्स खूपच मस्त आहे. आचारी म्हणजे मला वाटलेलं की जरासं तिखटचा मसाला असतो आणि थोडासा आंबटपणा असतो, तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये मस्टर्ड पण आहे. पनीर असं एकदम असं घरगुती पनीर आपण जर दुधापासून बनवलं तर कसं असतं, त्याची क्वालिटी तशी आहे. सुंदर प्रेझेंटेशन आहे या जेवणाचं. त्यांनी आताच आणलेली आहे एक फुल बास्केट, ज्याच्यामध्ये लच्छा पराठा, नान, रोटी वगैरे सगळं आहे. त्याच्यानंतर एक ग्रेव्ही घेतली आहे आम्ही, जिरा राईस घेतला आहे, सॅलड तर आहेच, भरली वांगी त्याची ती सो ग्रेव्हीमध्ये आली आहे, आणि दाल तडका. बघा तिथे मम्माने मिस्सी रोटी घेतली आहे. सुरेननी घेतली आहे बीट लच्छा पराठा, तंदूर रोटी मी घेणार आहे. त्याच्याबरोबर मी घेतलेलं आहे भरलं वांग आणि पनीरची ग्रेव्ही एवढी सुंदर आहे. थोडासा लसूणी असा टच आहे आणि एकदम अशी क्रीमी आहे. आय एम शुअर इथली कुठली डिश घेतली तुम्ही तर त्याची क्वालिटी खरंच छान असणार आहे. भरलं वांग तर तुम्हाला खूपच आवडेल. हे सगळं नाही तर 299 रुपयाची अनलिमिटेड व्हेज थाळीमध्ये डाळ, शेवभाजी, त्याच्यानंतर भरलं वांग, अजून एक पनीरची भाजी, आईस्क्रीम, छास, दही, भजी, म्हणजे ॲज अ स्टार्टर वरण, भात, पोळ्या हे सगळं येणार आहे. सोलापूरमध्ये कुछ मीठा हो जाय काय बेसिकली इथे आईस्क्रीम्स वेगळे आहेत, खूप वेगळ्या ब्रँडचे, जे मम्मा म्हणली खूप ओजी लागतात बिकॉज ती नेहमी येत असे इथे. तर मेन मुद्दा आज मला सांगायचा हा आहे की इथे कुठलंही स्विगी झोमॅटो वगैरेमध्ये ऑप्शन्स जसे आपल्याला जेवण्या खाण्याचे ऑर्डरचे वगैरे मिळतात तसं काही मिळत नाही. त्याच्यामुळे आपण अंदाजपंचे कोणाचं तरी ऐकून जातो एका ठिकाणी आणि जेवतो आणि मग मे बी डिसअपॉइंटमेंट होईल, मे बी आवडेल पण ही गॅरंटीड फूड क्वालिटी वाईज जागा बेस्ट आहे. लाईक मॉम पण म्हणाली की फूड क्वालिटी खरंच सुंदर आहे. आता आपण जाऊया आईस्क्रीम खाऊन रूम्स बघायला. ही आहे आपली सेकंड फ्लोअरची लॉबी. मला दिसेलच एकदम ग्लॅमरस आणि लक्स असं याचं फील आहे. एकदम स्वच्छ टाकीप, इलेक्ट्रॉनिक लॉक्स आणि आपल्या रूम्स आहेत. So we have three categories of rooms. This is a suite room. स्वीट रूमच्या सुरुवातीलाच तुम्हाला दिसणार आहे एक पॅन्ट्री सारखा किचन प्लॅटफॉर्म विथ स्टोरेज बिलो आणि एक गेस्ट बाथरूम. हे आहे लिव्हिंग रूम, मोठा सोफा आहे सो तुम्ही गेस्टला एंटरटेन करू शकता. आणि ही आहे तुमची बेडरूम विच इज अगेन व्हेरी स्पेशियस, फ्लॅट स्क्रीन, मोठा टीव्ही अँड सुपर स्टेट ऑफ द आर्ट बाथरूम्स. This is our next category, premium room with a palace view. सेकंड कॅटेगरी म्हणजे प्रीमियम रूम, पण अतिशय स्पेशियस आहे, जी मॉमनी स्वतःसाठी घेतली आहे. आणि इथनं प्रत्येक रूमला एक छान व्ह्यू मिळतो. इथे अक्कलकोट पॅलेसचा व्ह्यू होता, लेकचा व्ह्यू पण आहे, सो तुम्ही प्रेफरन्स बुकिंगच्या वेळेस आपला मांडू शकता. या हॉटेलपासून स्वामींचा मठ आहे 500 मीटरवरती, सो खूप लोक चालत पण जातात. स्टेट ऑफ द आर्ट सगळे इंटिरियर्स केलेले आहेत. लुक ॲट द मग्स अँड लुक ॲट ऑल द फिक्स्चर्स, दे आर मेड शुअर टू बी टॉप नॉच. कबर्ड स्पेसेस आणि स्पेशियस बाथरूम्स हे प्रत्येक रूमला दिलेले आहेत ऑफ ऑल 3 कॅटेगरीज. This is our very first category, executive. आता तुम्हाला वाटेल ही तर बेसिक कॅटेगरी आहे, बट लुक ॲट द स्पेस. आणि नुसतं दिसायला लक्झुरियस नाही आहे, तर इथे क्वेल्ट आणि मॅट्रेस आणि पिलोज सुपर कम्फर्टेबल होते, जी क्वालिटी 4 स्टार 5 स्टारमध्ये वापरल्या जाते ती. बिकॉज तुम्हाला माहिती आहे की मी मुंबईमधल्या टॉप 5 स्टार्समध्ये आणि 4 स्टार्समध्ये नेहमी राहत असते स्टेकेशनसाठी. जर तुम्ही मला इन्स्टावरती फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल. सो दॅट वॉज एक्झॅक्टली लाईक दॅट. आणि इथनं आम्हाला मठ दिसत होता, सो 5 मिनटं वॉकिंग करून तुम्ही जाऊ शकता. पण आम्ही कारनी गेलो आणि संध्याकाळी 8:30ला मठात आरती असते वटवृक्ष मंदिरात. सो आम्ही 7:30ला अराउंड निघालो आणि इथे वाहनतळ आहे. सो जर तुमचं प्रायव्हेट व्हेकल असेल तर 40-50 रुपयामध्ये तुम्हाला बिंदास तिथे पार्किंग करता येईल. आणि चालत मग आम्ही मठात गेलो. आणि सुरेननी पहिल्यांदा, म्हणजे माझा नवरा हा पहिल्यांदा अक्कलकोटच्या ह्या मठात आला. आम्ही नेहमी दादरच्या मठात जात असतो. त्याला पण खूप प्रसन्न असं वाटलं आणि खरंच नेहमी आल्यावरती ना हे
फिलिंग काहीतरी वेगळंच असतं. आणि त्यातून आता पहिल्यांदा मी इथलं रेनोव्हेटेड मंदिर बघितलं. रेनोव्हेट केलेलं आता मठ आहे आणि मी हे पहिल्यांदा बघते. लिटरली वटवृक्षाचा अर्थ कळतो इथे. हे वटवृक्षाचं बिकॉज ऑफ देवस्थान कार्यालयामध्ये काशीनाथ इंडे एक तासाची आरती संपन्न झाल्यानंतर आम्ही हॉटेलला परत आलेलो, मस्त झोप काढली आणि सकाळी 7 वाजता फ्रेशमध्ये परत निघालो. चला स्वामी हो. इट मॉर्निंग, सकाळचे 7 वाजलेत आणि बघा आपलं सोलापूर इज सो ग्लॅम विथ आर ग्लॅम प्रॉपर्टी. काल पण पाऊस नव्हता, आज पण अजिबात पाऊस नाही आहे. सो काल आम्ही संध्याकाळची आरती अटेंड केली आणि आता समाधी मंदिरचं दर्शन घ्यायला चाललंय आणि त्याच्यानंतर परत वटवृक्ष मंदिरात पण जाणार आहोत. बरेचसे भक्त मी बघितले आहेत की जेव्हा अक्कलकोटला येतात तेव्हा ते वटवृक्ष मंदिराचं दर्शन घेऊन परत जातात आणि समाधी मंदिराला येत नाहीत. मी पण सुरुवातीला अशीच करायची, पण समाधी मंदिरसुद्धा अतिशय प्रसन्न आहे. ही ती जागा आहे जिथे 21 वर्ष स्वामी महाराजांनी राहून मग शेवटी इथे ह्या मंदिरात आज समाधी घेतली होती. फक्त समाधी मंदिर नाही तर त्याच्या आजूबाजूला तुम्हाला जी घरं दिसणार आहेत तिथे पण स्वामी महाराजांचे भक्त तुम्हाला भेटणार आहेत, जे 3rd, 4th, 5th जनरेशन असतील आणि त्यांच्या तोंडून पण खूप गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील, अनुभव ऐकायला मिळतील. घरं पण बघण्यासारखी आहेत, अगदी जुने. हे जिने पण तुम्हाला दगडी जे आहेत ते सगळे त्या काळचे आहेत, त्याच्यामुळे त्या वाईब्स ज्या असतात त्या अगदी जागृत आहेत या पूर्ण ठिकाणी. आणि श्री चोळप्पा घर इथे तर तुम्ही नक्कीच भेट द्या, कारण काय स्वामी महाराजांनी 21 वर्ष ह्या घरात त्यांच्या भक्ताच्या राहून इथे समाधी घ्यायचा निर्णय घेतला होता. हे चौरी हुक्का हे पादुका महाराजांनी वापरले आहेत. बर, स्वामी महाराज इथे 21 वर्ष होते या वाड्यात. चोळप्पांचा वाडा आहे. स्वामींनी वापरलेली अवजारे, पादुका, समाधी घेऊन 145 वर्ष झाली. बर, फिर 80 फूट कोरडी होती, एक थेंब पाणी नव्हतं. महाराजांनी लघुशंका केली. हे रुद्राक्षीची माळ आहे. आणि हे शर्ट, आणखीन हे शर्ट महाराजांनी वापरलेले आहेत. त्यांचे पाय बघ किती मोठे होते. चोळप्पा महाराज भक्त होते. तुम्ही कसं भक्त आहे स्वामींचे, तसं त्यांनी भक्त होते. बर, पण त्यांचे त्यांच्यासाठी इथं राहिले. आम्ही महाराज काय म्हणले, चोळप्पा महाराजला इथं 21 वर्ष होतो वाड्यात तुमच्या. मी आता निघालो इथून, काय अपेक्षा माग म्हणले. माझी अपेक्षा काय बी नाही, तुमची समाधी माझ्या घरात पाहिजे म्हणले. इथंच घेतली समाधी. तुम्ही तुमच्या घरामध्ये 10 खोल्या आहेत, कुठे वावरता का नाही? काय एकाच खोलीत स्वयंपाक, एकाच खोलीत झोपणं करता नाही. तसे ते सगळीकडे वावरत. मला वाटलं ही त्यांना डेडिकेटेड खोली होती. नाही, सगळीकडेच वावरत होते, पण समाधी इथे घेतली, घेतली देवळात घेतली. तर मंडळी, सकाळी ट्रॅव्हल करून तुम्ही संध्याकाळची आरती घेतली की दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजायच्या आत तुम्ही समाधी मंदिर पण आणि वटवृक्ष मंदिर दोन्ही करू शकता. परत एकदा इथे ना असे इंटिरियर्स केलेले आहेत. हे संध्याकाळचं पण तुम्हाला दाखवलं ना, पण मी म्हटलं की आता दाखवते. आता जरा स्वामींचं दर्शन घ्या सगळ्यांनी. भक्तांची गर्दी होते तेव्हा जरासं अवघड जातं मॅनेज करणं, म्हणून आता वटवृक्षाची तुम्ही फक्त नमस्कार करू शकता, पण आता प्रदक्षिणा त्यांचे घालू शकत नाही. सकाळचं हे लुक आहे, हे दृश्य आहे. पीस. व्हॉट अ वंडरफुल स्टे. म्हणजे सुपर कम्फर्टेबल बेड, 24 तास गरम पाणी अँड लाईक TV वरती आम्ही काल मराठी बिग बॉस पण बघितलं. अँड सुपर क्लीन बाथरूम, गरम पाणी जे आम्हाला रात्री पण आंघोळीसाठी लागतं वॉज सुपर. सो थँक्यू सो मच फॉर पेटल्स. दिस वॉज बियॉन्ड माय एक्सपेक्टेशन्स. आणि आता आपण खाली चालू आहे ब्रेकफास्टसाठी. मॉमला खूप घाई आहे ब्रेकफास्ट आणि बघा सकाळी सुद्धा इट्स सो प्लेझंट. सो बेसिकली इथे फुल ऑन तुमच्या स्टेमध्ये कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट बुफे सिस्टममध्ये मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेड बटर अँड लाईक टी कॉफी ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच, बट इंडियन ब्रेकफास्ट लाईक चहा, उपमा, पोहा,
आणि ह्या सगळ्या गोष्टी विल नाईस स्प्रेड. 7लाच बुफे सुरू होतो आणि आता मी इडली घेणार आहे बिकॉज मला प्रवासात खूप जास्ती गच्च करायचं नाही आहे पोट. फ्रेश अँड सॉफ्ट विथ टेस्टी चटणी. म्हणजे काल तुम्हाला मी सांगितलंच आहे ना की इथलं जेवण इज लाईक अनडाऊटेडली टेस्टी. आणि थोडे फ्रूट्स, वॉटरमेलन आणि केअर. काल मी, सुरेन आणि मॉम आम्ही इथे डिनर केलं. आम्ही रूममध्ये बोलवलेलं. सो मॉमनी लगेच आयडिया घेतली, म्हणे हां आता मी माझ्या फ्रेंड्सबरोबर येऊन ग्रुपमध्ये आम्ही ही स्वीट बुक करणार आणि इथे लाईक यू नो ब्रेकफास्ट, चहा टाईम्स अँड गॉसिप वगैरे करणार आहोत. बट येस, अँड आय एम चेकिंग आउट. थँक यू सो मच. वंडरफुल स्टे. Ami goes to the property. Let's go.